ही गोष्ट मुक्तेश्वर गावाची आहे, जे भूतांच्या शापाचा बळी आहे. त्यामुळे मुक्तेश्वर गाव वर्षातून एकदा एक दिवस भूतांचा भूलभुलैया बनतो. म्हणून गावकरी तो दिवस येण्याआधीच पूर्ण गाव रिकामं करतात आणि एका दिवसाने भूलभुलैया पुन्हा गाव बनतो. असं वर्षानुवर्ष होत आलंय. आजही मुक्तेश्वर गाव भूतांच्या भूलभुलैयाने बनला आहे. सगळे गावकरी सुरक्षित बाहेर निघून गेले आहेत, पण सरपंचाच्या बहिणीची 4 मुलं रोहित, सोहित, रिंकी आणि पिंकी या भूलभुलैयामध्ये अडकलेले आहे. एक भूत आणि एक भूतीण भूलभुलैयाच्या मुख्य दरवाजावर पहारा देताना 4ही मुलांना म्हणतात, हा भूतांचा भूलभुलैया आहे आणि तुम्ही चौघे यात अडकलेले आहात. भूतांच्या भूलभुलैयामधून आजपर्यंत कोणीही जिवंत बाहेर निघू शकलेला नाही. नाही भूतराव, आम्हाला नका मारू, आम्हाला सोडून द्या. भूतीणबाई, आम्ही या गावात पाहुणे आहोत. भूलभुलैयाच्या बाहेर पाडण्याचा एकच मार्ग आहे. संध्याकाळ होण्याआधी तुम्ही याचा दरवाजा शोधून काढा, नाहीतर मृत्यू तुमच्या दरवाजावर पोचेल. आम्ही तुम्हा चौघांना मारून खाऊन टाकू. या भूलभुलैयामध्ये भूतांची एक अट आहे की त्यांना कोंबडा आणि बकरा खाण्यासाठी मिळत राहिला पाहिजे. म्हणून सरपंच वेळेआधीच 2 कोंबडे घेऊन तिथे पोचतो. हे घे तुझे कोंबडे. हम दो हमारे दो. मुलांवर तरी दया दाखवा, त्यांना मारून काय करणार, त्यांना सोडा. सरपंच, भूतांकडे भावना नसतात. जर तुला तुझ्या मुलांना वाचवायचंय तर संध्याकाळ होण्याआधी त्यांना इथून बाहेर काढ, नाहीतर त्यांना आम्हा भूतांपासून देवही वाचू शकणार नाही. सरपंच मुलांना देवावर सोडून दुसऱ्या गावाच्या तांत्रिकाकडे जातो. भूत आणि भूतीण आपापले कोंबडे खाऊ लागतात. तांत्रिक आपल्या आश्रमात ध्यान करत असतात. सरपंच त्याच्याकडे जाऊन आपली समस्या सांगतात. तांत्रिक बाबा, माझी मुलं भूतांच्या भूलभुलैयामध्ये अडकली आहेत. त्यांचं आयुष्य धोक्यात आहे. तू मुक्तेश्वर गावात का आला आहेस, जे भूतांच्या शापाने ग्रस्त आहेत? माझे काम भूतांना भस्म करणं नाही, पण त्या भूलभुलैयात मुलं अडकली आहेत, त्यामुळे मला त्यांना वाचवायलाच लागेल. भूत आणि भूतीण भूलभुलैयाच्या बाहेर पहारा देत आहेत. 4ही मुलं भूलभुलैयाच्या आत घाबरलेली आणि दुखी आहेत. ते आपसात चर्चा करतात की भूलभुलैयामधून बाहेर कसं पडायचं. दुपारचे 12 वाजले आहेत. आपल्याकडे दिवसाचे 6 तास बाकी आहेत. इथे गावात तर 6 वाजायच्या आधीच संध्याकाळ होते. घड्याळ बघू नका, निघायचा रस्ता शोधा. मला खूप भीती वाटते. हो भाऊ, मलाही खूप भीती वाटते. घाबरू नका, चला आपण बाहेर पडायचा रस्ता शोधूया. एकमेकांचा हात धरून चला, नाहीतर आपण सगळे हरवून जाऊ. 4ही मुलं भूलभुलैयामधून बाहेर पडण्याचा रस्ता शोधू लागतात. 4ही एकमेकांचा हात धरून पुढे जातात. एका रस्त्याने जाऊन दुसऱ्या रस्त्याने पुन्हा तिथेच पोचतात. 4ही मुलं रस्ता शोधून थकून जातात आणि हताश होऊन खाली बसतात. भूत आणि भूतीण भूलभुलैयाच्या बाहेर बसले आहेत. त्यांना भूक लागते. ते कोंबडे आणण्याची, बकऱ्यांची वाट बघत असतात आणि आपापसात चर्चा करत असतात. सरपंचाने वचन दिलेलं होतं की दर तासाला कोंबडे आणि बकरे पाठवत राहील, पण त्याचा कोंबडा आला नाही. हो, मला तर खूप जोरात भूक लागली आहे. आपण कोंबडे आणि बकऱ्यांची वाट का पाहतोय? आपला शिकार तर भूलभुलैयाच्या आत आहे. तू जाऊन 2 मुलं पकडून आण. भूत भूलभुलैयाच्या आत येतो आणि मुलांना बघून भीतीदायक पद्धतीने हसतो. हा भूतांचा भूलभुलैया आहे. तुम्ही वाचू शकत नाही. मला 2 मुलं पाहिजे. गपचूप माझ्या जवळ या. मुलं भूतापासून वाचण्यासाठी इकडे तिकडे पळतात. भूत त्यांचा पाठलाग करतं. तेवढ्यात भूतीणीचा आवाज ऐकू येतो. 2 बकरे आले आहेत.
तू मुलांना सोडून देऊन बाहेर निघून ये. भूत थांबतं आणि मुलांना बोलतं. तुम्ही चौघांचा नशीब चांगला आहे जे भूतांच्या हातून वाचला. भूत तिथून गायब होतं आणि मुलं सुटकेचा निश्वास टाकतात. चौघे घाबरून रडू लागतात. भूत भूलभुलैयामधून बाहेर येतं. भूतींजवळ 2 बकरे उभे असतात. भूत त्यांना बघून खुश होतं. तांत्रिक आपल्या आश्रमात आपल्या मायावी विद्येने 2 गरुड पक्षी तयार करतो. सरपंच त्या पक्ष्यांना पाहून चकित होऊन जातो. पंचजी, हे मायावी पक्षी आहेत. ही आपापल्या इच्छेने लहान किंवा मोठे कसेही होऊ शकतात. ते कुठेही उडून जाऊ शकतात. हे भूतांच्या भूलभुलैयातही जाऊ शकतात. हो, आता तुम्ही या मायावी पक्ष्यांची माया बघा. दोन्ही पक्षी तांत्रिक बाबांच्या आज्ञेने उडून निघून जातात. तांत्रिक बाबा सरपंचांबरोबर भूलभुलैयाच्या जवळ जातात. दोन्ही पक्षी आकाशात उडत भूलभुलैयाच्या दिशेने येतात आणि त्याच्या आत पोचतात, जिथे 4 मुलं आहेत. दोन्ही पक्षी आपला आकार मोठा करतात, ज्यांना बघून सगळे घाबरतात. घाबरू नका मुलांनो, आम्ही मायावी पक्षी अवश्य आहोत, पण भूतांचे साथी नाही आहोत. आम्हाला तुम्हा चौघांना वाचवायला पाठवलंय. तुम्हाला कोणी पाठवलं? तांत्रिक बाबाने. कोण तांत्रिक बाबा? आता या प्रश्नांचे उत्तर देण्यासाठी आमच्याकडे वेळ नाहीये. भूत आणि भूतिणीला कळण्याआधी आपल्याला इथून बाहेर पडायलाच हवं. रोहित, सोहित, तुम्ही आम्हा दोघांचे पाय पकडा. रिंकी पिंकी, तुम्ही दोघेही आमचे पाय घट्ट धरा. आम्ही उडून उडून इथून बाहेर पडू. 4 मुलं दोन्ही पक्ष्यांचे पाय धरून लटकतात आणि पक्षी तिथून उडून बाहेर पडतात. बाहेर बसलेल्या भूत आणि भूतिणीची नजर त्या पक्ष्यांवर पडते. ते पक्ष्यांबरोबर 4 मुलांना पाहून आश्चर्यचकित होतात आणि सावध होऊन आपल्या जादूने त्या दोन्ही पक्ष्यांवर हल्ला करतात. पक्षी त्यांच्या जादूपासून वाचून वेगाने उडतात. तेवढ्यात तांत्रिक बाबा आणि सरपंच भूलभुलैयाच्या जवळ पोचतात. दोन्ही पक्षी मुलांना सुरक्षित तांत्रिक बाबांच्या जवळ उतरवतात. रोहित, सोहित, रिंकी आणि पिंकी आपल्या सरपंच मामांच्या जवळ जातात. तांत्रिक बाबा भूत आणि भूतिणीला आपल्या जादुई बंधनात बांधून टाकतात. आता ती वेळ आली आहे की मुक्तेश्वर गाव मुक्त होणार आहे. हे गाव आता कधीही भूलभुलैया बनणार नाही. आता मी तुमच्या मायेचा सर्वनाश करीन. तांत्रिक, आम्ही या गावातून निघून जाऊ. हो तांत्रिक, आम्हाला जाऊ दे. मुक्तेश्वर गावाबरोबर आता तुम्हा दोघांनाही मुक्ती मिळेल. तांत्रिक बाबा आपल्या शक्तीने भूत आणि भूतिणीवर मायावी हल्ला करतात. भूत आणि भूतीण भस्म होतात. ते भस्म होतात. भूलभुलैयाही गायब होऊन जातो आणि तिथे आधीसारखेच मुक्तेश्वर गाव प्रकट होते. सरपंच तांत्रिक बाबांचे आभार मानतात. बाबा, तुमच्यामुळे मुक्तेश्वर गावाचा पुनर्जन्म झालाय. आम्ही नेहमी तुमचे आभारी आहोत. तांत्रिक बाबा 4 मुलांना आशीर्वाद देऊन आपल्या मायावी पक्ष्यांबरोबर आश्रमात निघून जातात. मुक्तेश्वर गाव आता आधीसारखंच आनंदी आहे.